सायली बाल्कनीत उभी राहून विचारात हरवून गेली होती. तिची सासू आली आणि म्हणाली, सायली बेटा, काय झाले? काय विचार करतेस? अगं, बाहेर किती थंडी आहे, चल पाहू आतमध्ये. सायलीने सासूकडे पाहिले आणि ती काही न बोलता खोलीत गेली. सासूने तिच्या चेहऱ्यावरील दुःख ओळखले होते, पण त्या काहीही करू शकत नव्हत्या. सायलीची सासू शारदाबाई तिच्या हातात चहाचा कप देत म्हणाल्या, मग सायली बेटा, काय निर्णय घेतला आहे तू? हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आम्ही घेतलेल्या चुकीच्या निर्णयाची शिक्षा तू गेली 6 वर्ष भोगत आहेस. शारदाबाई डोळ्यातील पाणी पुसत म्हणाल्या, सर्व पुरुष एकसारखे नसतात. सुनील खूप चांगला मुलगा आहे. त्याला सर्व काही माहीत असताना देखील त्याने आपल्याला मदत केली आहे आणि त्याला तो आवडते सही. सासूने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, बाळा, लग्नासाठी हो म्हण. अशी संधी आणि अशी माणसे पुन्हा पुन्हा आयुष्यात येत नसतात ग. यावर सायली म्हणाली, आई, मी ठीक आहे, माझी काळजी करू नका. मी एकटीने आयुष्य जगू शकते. त्यासाठी मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही. जर पुरुषाचे रूप बाबा आणि अभिजित सारखे असेल तर कोणत्याही स्त्रीला पुरुषाची गरज नाही. शारदाबाई काहीही न बोलता आपल्या खोलीत गेल्या. त्यांना आता पश्चाताप होत होता की त्यांनी एवढ्या चांगल्या मुलीला आपल्या मुलासाठी पसंत केले होते. सायलीचे बाबा आणि तिचे सासरे रवींद्रराव खूप चांगले मित्र होते. जेव्हा केव्हा सायली तिच्या बाबांसोबत रवींद्रनाथच्या घरी जायची तेव्हा तिला पाहून शारदाबाईंना खूप आनंद व्हायचा. त्यांनी मनोमन ठरवले होते की एवढ्या संस्कारी आणि सुंदर मुलीला मीच सून बनवून घरी आणणार. रवींद्ररावजी खूप मोठे उद्योगपती होते. त्यांचा मुलगा अभिजित लंडनमध्ये शिक्षण घेऊन तिथेच एका फर्ममध्ये नोकरी करत होता. अभिजितचे शिक्षण परदेशात झाल्यामुळे त्याला पाश्चात्य संस्कृती आवडायची. तो महिन्यातून कधीतरी त्याच्या आईबाबांना फोनवर बोलायचा. त्याचे हे वागणे आईला खटकत होते, पण त्याच्या बाबांनी मात्र अति लाडाने मुलाला बिघडून ठेवले होते. आई काही बोलाय गेली की रवींद्रराव म्हणायचे की हेच त्याचे हसणे खेळण्याचे वय आहे. तो आता मजा करणार नाही तर केव्हा करणार, तू गप बस, असे बोलून ते त्यांच्या बायकोला शांत बसवायचे. या उलट सायली मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. तिचे बाबा एका शाळेत मुख्याध्यापक होते. दोन्ही कुटुंबातील राहणीमानात जमीन आसमानचा फरक होता, पण तरीही दोन्ही मित्रांची अतूट मैत्री होती. रवींद्ररावजी ज्या घरी नेहमी मोठमोठ्या लोकांच्या पार्ट्या होत असायच्या, त्या दारू पिणं वगैरे त्यांच्यासाठी किरकोळ गोष्टी असत. पण सायलीच्या घरचे वातावरण सात्विक होते. तिच्या घरात आई, बाबा आणि एक बहीण असे त्यांचे चौकोनी कुटुंब होते. तिच्या बाबांनी 2 मुलींना खूप चांगले संस्कार दिले होते. सायलीचा स्वभाव खूप छान होता. कॉलेज अभ्यासबरोबर घरातली कामे तसेच समाजकार्य करायला तिला खूप आवडायचे. शिक्षणात तर ती नेहमी पुढे होती. MA डिग्री पूर्ण केल्यानंतर तिला तिच्या बाबांच्या शाळेत नोकरी करण्याची इच्छा होती. तिने PhD मध्ये गोल्ड मेडल मिळवले. तेव्हा तिच्या बाबांनी घरात सत्यनारायणची पूजा ठेवली होती. तेव्हा त्यांनी रवींद्ररावजींना सहपरिवार बोलवले होते. पूजेच्या दिवशी रवींद्रराव यांनी जेव्हा सायलीला पाहिले तेव्हा त्यांना ती खूप आवडली. त्यांना जशी सून हवी होती, सायली तशीच होती. सायलीला पाहताच रवींद्रराव म्हणाले, मित्रा, आपली मैत्री नात्यात बदलली तर मला खूप आवडेल. माझा मुलगा अभिजितसाठी तुझ्या मुलीचा सायलीचा हात मागतोय. यावर सायलीचे बाबा म्हणाले, अरे पण रवींद्रराव, तुझ्या आणि माझ्या राहणीमानात किंवा सर्वच बाबतीत खूप फरक आहे. तुम्ही खूप मोठी माणसे आहात. तुमच्या घरातील वातावरणात माझी सायली कसे जुळून घेईल? रवींद्रराव म्हणाले, अरे त्याची काळजी तू करू नकोस. तुझी मुलगी एखाद्या राजकुमारीसारखी राहील माझ्या घरी. तू फक्त हो म्हण. लहानपणापासून आम्ही सायलीला आमच्या मुलीप्रमाणे प्रेम केले आहे. लग्न झाल्यावर आम्ही तिला सून नाही तर मुलगी समजून प्रेम देऊ. आता जास्त विचार नको करू. काळजी तर अजिबात करू नकोस. बाबा म्हणाले, तरीही मला एकदा ह्याबद्दल सायलीला बोलावे लागेल आणि मग तुला कळवेन. कसे आहे आता जमाना बदलला आहे. मुलांच्या मनात काय आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. असे बोलल्यावर रवींद्रनाथ म्हणाले, हो, विचारून घे सायलीला आणि लवकर निरोप कळव. रवींद्रराव यांना अभिजितचे लग्न लवकरात लवकर करायचे होते, कारण त्यांना असे वाटत होते की अभिजितने तिकडच्याच कोणत्या तरी मुलीबरोबर लग्न केले तर तो पुन्हा भारतात येणार नाही. दुसऱ्याच दिवशी बाबांनी सायलीला अभिजितबद्दल विचारले. ते म्हणाले, सायली बेटा, मी काही तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही.
तुझा जो काही निर्णय असेल तोच अंतिम असेल. सायली म्हणाली, बाबा तुम्हाला हे स्थळ आवडले असेल तर माझा देखील होकार आहे. लगेच तिच्या बाबांनी सायलीचा होकार कळवला. रवींद्रराव खूप खुश झाले. अभिजितच्या आईने त्याला फोन करून सायलीबद्दल कळवले आणि लवकर भारतात येण्यास सांगितले. तेव्हा तो खूप चिडला. तो रागाने म्हणाला, मॉम, मी भारतीय मुलीशी लग्न करणार नाही. मी तिच्याबरोबर ॲडजस्ट करू शकणार नाही. यावर त्याचे बाबा त्याला म्हणाले, सायली खूप चांगली मुलगी आहे, ती तुझे सर्व काही ऐकेल. यावर तो म्हणाला, ठीक आहे, जर तिने इकडच्या कल्चरला स्वीकारलं तरच मी तिच्याशी लग्न करेल. बाबा म्हणाले, अरे बाळा, तू जसं म्हणशील ना अगदी तशीच वागणारी मुलगी आहे ही. तुझ्या पुढे अजिबात जाणार नाही. तुला जशी पाहिजे तशीच आहे ही सायली. फक्त तू हो म्हण आणि लवकर भारतात ये. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा मुलींची हिंमत होत नसते नवऱ्याच्या विरुद्ध वागण्याची. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. ह्या मुलीला तू मुठीत ठेवशील. इतर मुलांप्रमाणे नवऱ्याला बोटांवर नाचवणारी ही सायली नाही, असे बोलून त्याच्या बाबांनी त्याला लग्नासाठी तयार केलेच. अभिजितची आई रवींद्रराव यांना म्हणाली, अहो, कशाला एवढ्या चांगल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. तुम्हाला माहिती आहे की अभिजितला अशा साध्या राहणाऱ्या मुली आवडत नाहीत. जर उद्या अभिजितमुळे सायलीचे आयुष्य बर्बाद झाले तर आपल्याला पाप लागेल. रवींद्रराव म्हणाले, ए बाई, शांत बस का? असा का वाईट विचार करतेस? असे म्हणून त्यांनी बायकोला गप्प केले. त्यानंतर काही दिवसांनी अभिजित मायदेशी आला आणि धूमधडाक्यात सायली आणि अभिजितचे लग्न झाले. लग्नानंतर जेवढे दिवस अभिजित भारतात राहिला तो प्रत्येक रात्र पार्टी करत होता. उशिरा दारू पिऊन घरी यायचा. बाल्कनीमध्ये उभी राहून सायली सर्व काही पाहत होती, पण ती काहीही बोलत नव्हती. सुरुवातीला तिला वाटले की हा सगळा वेस्टर्न कल्चरचा परिणाम आहे. हळूहळू कुटुंबातील लोकांमध्ये राहून त्याची सवयी बदलतील हा विचार करून तिने स्वतःला समजावले. जोपर्यंत सायलीचा पासवर्ड आणि विजा तयार नव्हता तोपर्यंत सायली आपल्या शारदाबाई सासऱ्यांसोबत राहत होती. एवढ्या वेळात तिने प्रेम आणि आपल्या वागण्यामुळे सर्वांच्या हृदयामध्ये जागा निर्माण केली. शारदाबाईला मुलगी नव्हती, त्यामुळे तिने सुनलाच आपली मुलगी मानले होते आणि ती सायलीवर स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम करत होती. सायलीमुळे त्यांच्या जीवनात आनंद आला होता. त्यानंतर काही दिवसांनी अभिजित सायलीला घेऊन लंडनला गेला. तिथे गेल्यानंतर अभिजितने सायलीला आपल्या दिवसभराचे शेड्यूल सांगितले. ऑफिसवरून आल्यानंतर तो दररोज तिला क्लबमध्ये घेऊन जायचा. जबरदस्तीने वेस्टर्न कपडे घालायला लावायचा. तिथे क्लबमध्ये पुरुषांबरोबर स्त्रियाही दारूच्या नशेत नाचत असायच्या. घाणेरडे चाळे करायच्या. त्यांच्याकडे पाहून सायलीला लाज वाटत होती आणि असल्या वातावरणात सायलीला वाटले की अजून थोडा वेळ जरी मी इथे थांबले तर खरेच मला वेळ लागेल. असे म्हणून ती तेथून जायला निघाली तर अभिजितच्या मित्राने दारूच्या नशेत तिला जवळ ओढले. त्याने केलेला स्पर्श तिला आवडत नव्हता. ते अनेकदा त्याला सोड असे म्हणत होते, पण त्याने स्पर्श तिला आवडत नव्हता. ती अनेकदा त्याला सोड असे म्हणत होती, पण त्याने तिला सोडले नाही. त्यामुळे रागात येऊन सायलीने त्याच्या कानाखाली ठेवून दिली आणि ती रडत घरी आली. घरी आल्यानंतर तिने अभिजितला ह्याबद्दल सांगितले तर तो म्हणाला, त्यात काय एवढे? तू तर एक नंबरची अडाणी आणि गावंढळ आहेस. हे बघ, जर तुला इथे माझ्यासोबत राहायचे असेल तर इथल्या अशा वातावरणाची सवय करून घ्यावी लागेल. त्याचा मित्र सायली बरोबर जे काही वागला याबद्दल अभिजितला काहीही वाटले नाही. याचे सायलीला आश्चर्य वाटले. अभिजितसाठी दारू पिणे म्हणजे चहा कॉफी पिल्यासारखे होते. ती म्हणाली, तुझे मित्र मला मिठीत घेतात, नको तिथे स्पर्श करतात, हे मला अजिबात आवडत नाही. यावर तो म्हणाला, इथे कोणाच्या स्पर्श केल्याने किंवा कोणाच्याही सोबत झोपल्याने आभाळ कोसळत नाही. सायली म्हणाली, तू बोलतोस तशी मी वागणार नाही, कारण हे माझे संस्कार नाहीत. हे बघ, मी दारू पिणार नाही. कोणत्याही परपुरुषाने मला स्पर्श केलेले मी आता सहन करणार नाही. सायलीने स्पष्ट शब्दात अभिजितला सांगितले. यावर तो हसत म्हणाला, ठीक आहे, मी पण बघतो तू कशी स्वतःला बदलत नाहीस आणि भारतात कशी जाते ते. या सगळ्या गोष्टीबद्दल सायलीने तिच्या आईबाबांना ते काळजी करतील म्हणून काही सांगितले नाही. तिची लढाई तिला स्वतःला लढायची होती. आता अभिजितने घरात राशन भरणे बंद केले.
ऑफिसला जाताना तो तिला घरात बंद करून कुलूप लावून जायचा. साध्या छोट्या गोष्टीसाठी त्याने तिला लाचार बनवायचे ठरवले. तो तिला गुलाम बनवू पाहत होता. तो जे काही बोलेल ते तिने ऐकलेच पाहिजे असे त्याला वाटायचे. आज 4 दिवस झाले सायलीच्या पोटात अन्नाचा कण नव्हता, कारण घरात जेवण बनवण्यासाठी सामान नव्हते. सायली कोणाला फोनही करू शकत नव्हती, कारण त्याने फोनचे कनेक्शन बंद केले होते. सायली फक्त पाणी पिऊन दिवस काढत होती. तिचे बाहेर जाण्याचे सगळे रस्ते अभिजितने बंद केले होते. तिला काय करावे कळत नव्हते. शेजारच्या 2 घरातील अंतर देखील लांब असल्यामुळे ती ओरडली किंवा तिने कुणाला मदत मागितली तरी तिचा आवाज बाहेर येत नव्हता. त्या दिवशी तर हद्द झाली, जेव्हा अभिजित दारूच्या नशेत आपल्या 2 मित्रांना घरी घेऊन आला आणि त्याने त्याच्या मित्रांना सायलीच्या खोलीत पाठवले. ते दोघेही तिच्यावर अत्याचार करण्यासाठी खोलीत आले होते. पण 4 दिवस जेवण न करता देखील सायलीमध्ये कुठून एवढी ताकद आली की तिने त्या नशेतील तिघांना भांडी, सामान, चपला, काठी, हातात जे येईल त्याने मारले आणि दरवाजा उघडून ती बाहेर पळाली. असल्या अंधाऱ्या रात्री ती रस्त्याने अनवाणी एकटीच पळत सुटली होती. रस्त्यात अचानक तिला एक पोलीस भेटला आणि ती त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिने नवऱ्याच्या विरोधात कंप्लेंट केली. भारतीय दूतावास यांना सुद्धा कळवण्यात आले आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने अखेर ती भारतात परत आली. एवढे सगळे होऊनही तिने आपल्या आईबाबांना काहीही सांगितले नाही. एअरपोर्टवरून ती थेट आपल्या घरी गेली. तोपर्यंत अभिजितने त्याच्या बाबांना सर्व काही सांगितले होते. तिच्या सासऱ्याला देखील याचे नवल वाटले की एक साधारण मुलगी एकटी लंडनहून भारतात आली. घरी पोहोचल्यावर तिने घडलेला प्रकार तिच्या शारदाबाईला सांगितला. त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याने तिच्या शारदाबाईने तिला मायेने जवळ घेतले. पण तिचे सासरे म्हणाले की जी बाई स्वतःच्या नवऱ्याचा सन्मान करत नाही त्या बाईला या घरात अजिबात जागा नाही. सायलीने रागात सासऱ्याकडे पाहिले आणि ती काहीही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली. मी बोललो पण हिच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही याचा रवींद्रराव यांना खूप राग आला. ते सायली आणि तिच्या शारदाबाईला काही वाईट आणि अपमानकारक बोलू लागले. सायली सर्व काही ऐकत होती, पण तिने त्यांच्या बोलण्याचा स्वतःवर काही परिणाम होऊ दिला नाही. तिची शारदाबाई सायलीकडे पाहून रडायची. तिला अनेकदा म्हणत होती की तू तुझ्या आईबाबांकडे जा, पण तिने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, आई मी कुठेही जाणार नाही. मी त्या स्त्रियांपैकी नाही जी नशिबाला दोष देऊन रडत राहते आणि अन्याय करणाऱ्या लोकांना मोकाट फिरू देते. सायलीने लंडनमधील पोलीस स्टेशनमधून सर्व पुरावे मागितल्यानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तिचे सासरे म्हणाले, तू किती चारित्र्यहीन बाई आहे हे आता सर्व लोकांना सांगून तुला बदनाम करून इथून हाकलून लावेन. माझ्या संपत्तीमधील 1 रुपया देखील तुला मिळू देणार नाही. पण तरीही सायलीने हार मानली नाही. ती आपल्या शारदाबाई बरोबर कोर्टात जात होती. तेथील एकाने तिला ॲडव्होकेट सुनीलबद्दल सांगितले. ते एक नावाजलेले वकील होते. ते खोट्या केस कधीच घेत नव्हते. संपूर्ण शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शेवटी सायलीच्या बाबांना देखील माहिती झाले. आपल्या मुलीला झालेल्या त्रासामुळे ते दुःखी झाले, पण ते काही करू शकले नाहीत. ते सायलीला घरी घेऊन जाण्यास आले असता तिने येण्यास साफ नकार दिला. तिचे सासरे सर्वत्र आपल्या इज्जतीचा झालेला तमाशा पाहू शकत नव्हते, त्यामुळे ते सतत दारू पिऊ लागले आणि एके दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. अभिजितला बाबा गेल्याचे सांगताच तो आला आणि त्याने तुझ्यामुळेच बाबा मला सोडून गेले असा आरोप सायलीवर केला. तो तिला बरेच अपमानकारक बोलला. वडिलांचे कार्य पार पाडताच त्याने सर्व संपत्ती विकायचे ठरवले, पण त्याच्या आईने आणि सायलीने वकिलांच्या मदतीने हे सर्व काही थांबवले आणि घटस्फोट केस दाखल केली आणि तिच्याकडे असणाऱ्या भक्कम पुराव्यामुळे अखेर घटस्फोट झाला. सायलीला अर्धी संपत्तीत वाटा मिळाला. बाकी अर्धी राहिलेली संपत्ती तिच्या सासूच्या शारदाबाईच्या नावे करण्यात आली. काही झाले तरी सायलीला या सर्वाची किंमत चुकवावी लागेल आणि तिला बर्बाद केल्याशिवाय लंडनला जाणार नाही असे अभिजितने ठरवले. सायली आणि तिच्या सासूने शारदाबाईने दोघींनी मिळून रवींद्रराव यांचा बिझनेस सांभाळला. आता अभिजित पूर्वीपेक्षा जास्त दारू प्यायला लागला, पण तरीही शारदाबाईने मुलाची साथ न देता सायलीला साथ देण्याचे ठरवले.
कारण त्यांना सतत असे वाटायचे केवळ त्यांच्या मूर्खपणामुळे सोन्यासारख्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्यांना त्यांची चूक सुधारायची होती. सायलीचे केस घेतलेल्या ॲडव्होकेट सुनील यांना सायलीचा स्वभाव आवडून गेला. शारदाबाईंनी सुनीलच्या डोळ्यात सायलीबद्दलचे प्रेम पाहिले होते. त्यांनी सुनीलला सायलीसोबत लग्न करशील का असे विचारताच त्याने लगेच होकार दिला. पण त्याच्यासाठी सायलीचे मत देखील तेवढेच महत्त्वाचे होते. पण सायलीने लग्नासाठी साफ नकार दिला. आता तिला पुन्हा यात अडकायचे नव्हते. दुसऱ्या दिवशी रात्री 10 वाजता अभिजित घरासमोर येऊन दारूच्या नशेत त्याच्या आईला आणि सायलीला वाईट बोलत होता. म्हणत होता, बघू किती दिवस तुम्ही अशा घमंडीत राहाल. एक ना एक दिवस तुम्ही दोघी माझे पाय नक्कीच धराल. त्याची आई आणि सायली गपचूप बाल्कनीमध्ये उभ्या राहून त्याचे बोलणे ऐकत होत्या. अशीच रात्र सरली. दुसऱ्या दिवशी सायली म्हणाली, आई मी सुनील बरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे. त्यांना हे ऐकून खूप आनंद झाला. त्यांनी सुनीलला घरी बोलवून घेतले आणि म्हणाली, सुनील मला कोणी नाही, फक्त माझी ही एकच मुलगी आहे आणि आजपासून मी सायलीचा हात तुझ्या हातात देत आहे. मला माहिती आहे तुझे आईबाबा या जगात नाहीत, त्यामुळे आजपासून तू माझा मुलगा आहेस. सुनील म्हणाला, पण काकू तुम्ही सायलीला देखील लग्नाबद्दल विचारा. तेवढ्यात सायली म्हणाली, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शारदाबाईंनी घरामध्ये एक छोटीशी पार्टी ठेवली होती. त्यामध्ये सायलीचे आईबाबा आणि इतर नातेवाईक आले होते. पण ही पार्टी कोणासाठी ठेवली होती हे कोणालाही माहिती नव्हते. आज सकाळी सायली आणि आई दोघे मिळून अभिजितकडे निमंत्रण द्यायला गेल्या होत्या. त्या दोघींना एकसाथ आलेले पाहून तो हसला आणि म्हणाला, अरे वा, शेवटी आलात ना माझे पाय धरायला. त्याची आई म्हणाली, माफ कर अभिजित, मी तुला समजू शकले नाही. हे बघ, आज संध्याकाळी घरी एक छोटीशी पार्टी ठेवली आहे आणि तुला नक्की यायचे आहे. मी तुझी वाट पाहीन. मला सर्वांसमोर माझी चूक सुधारायची आहे. नक्की ये. अभिजित हसला आणि म्हणाला, ह्या दोघींची अक्कल आता बरोबर ठिकाणावर आली आहे. आणि तसेही आई आपल्या मुलाला सोडून इतके दिवस राहू शकत नाही हे मला ठाऊक होते. संध्याकाळ झाली. पार्टीला जवळचे नातेवाईक, रवींद्ररावचे मित्र, सायलीचे आईबाबा सगळे हजर होते. रवींद्रराव गेल्यानंतर घरात खूप दिवसांनी पहिल्यांदाच आनंदाचे वातावरण होते. सुनील देखील त्याच्या मित्रांसोबत आला होता. अभिजित आला. आज तो खूपच खुश दिसत होता. येऊन त्याच्या आईच्या बाजूला उभा राहिला. त्याच्या आईने सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि म्हणाल्या, चुका प्रत्येकाकडून होत असतात, पण समजदारपणा यातच आहे की झालेली चूक वेळेत सुधारणे. माझ्याकडून देखील 6 वर्षापूर्वी अशीच एक मोठी चूक झाली होती. माझा बिघडलेला मुलगा लग्न झाल्यावर सुधारेल या भ्रमात राहून मी एका चांगल्या मुलीचे आयुष्य बर्बाद केले. त्यापुढे म्हणाल्या, आई वडील हे का विसरतात की ज्या मुलाला त्यांनी जन्म दिला तेच त्याला सुधारू शकत नाही, तर त्याला दुसऱ्या घरून आलेली मुलगी कशी सुधारेल. माझ्या सुनेने सायलीने आजपर्यंत खूप दुःख सहन केले, पण आता तिच्या आयुष्यात फक्त आनंदाचा असेल, कारण आज मी सायलीचा हात शहरातील नामवंत वकील सुनीलजीच्या यांच्या हातात येत आहे आणि या दोघांचे लवकरच लग्न देखील लावून देणार आहे. हे ऐकून अभिजित आईवर जोरात ओरडला, आई तुझे डोके ठिकाणावर आहे का? मी तिचा नवरा असताना तू सायलीचे दुसरे लग्न कसे करू शकतेस? यावर सायली म्हणाली, अभिजित, आपला घटस्फोट झाला आहे, विसरलास का? हे बघ, स्त्रियांना लाथडून देणे हा अधिकार फक्त पुरुषांना नाही, आजपासून स्त्रियांनाही आहे. आज मी तुला लाथडत आहे आणि सुनील बरोबर नवीन आयुष्याची सुरुवात तुझ्याच घरात करत आहे. स्त्रीला अबला समजण्याचा मूर्खपणा करू नकोस. ती सक्षम आहे. तिला दुसऱ्या कोणाच्याही आधाराची गरज नाही. याउलट पुरुषांनाच प्रत्येक गोष्टीसाठी तिचा आधार हवा असतो. तू मला काय म्हणाला होतास? अडाणी गावंढळ. अरे तूच खरा अडाणी आहेस. परदेशात राहून शिकला म्हणजे तुला सगळी अक्कल आहे असे होत नाही. तुला पुस्तकी ज्ञान असलंही, पण एका स्त्रीची कसे वागायचे, मग ती आई असो किंवा बायको अथवा कुणीही, हे जर तुला कळत नसेल तर तुझा मेंदू डोक्यात नसून गुडघ्यात आहे असे मला वाटते. परपुरुषाने दुसऱ्याच्या बायकोच्या अंगाशी लगट करणे, रात्रंदिवस दारू ढोसून पार्ट्या करणे याला तू मॉडर्न म्हणत असशील तर नकोय मला असा मॉडर्नपणा. ही आपली संस्कृती नाही. असो,
आता जेवण केल्यानंतर काहीतरी गोड खाऊन तोंड गोड करूनच जा. सायलीच्या बोलण्याने अभिजित चकित झाला. त्याचा चेहरा पडला. बाकी सर्व माणसे सायलीच्या बोलण्याचे टाळ्या वाजून कौतुक करत होते. तिच्या बाबांचे डोळे पाण्याने भरले. त्यानंतर सुनीलने गुडघ्यावर बसून सायलीला प्रपोज केले आणि तिच्या बोटात अंगठी घातली आणि कोणत्याही परिस्थितीत तुझे साथ सोडणार नाही असे वचन दिले. अभिजित एका कोपऱ्यात उभा राहून त्यांच्यातील प्रेम पाहत होता आणि नकळत त्याच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. पण आता त्याच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.